संघटित व असंघटित आरोग्य कामगार संघटनाच्या वतीने आज मान्य शिक्षणाधिकारी यांना निवेदन देण्यात आलेले आहे। त्या माध्यमातून अशी आम्ही मागणी करतो की सध्या सुरू असलेला जो अकॅडमिक किंवा प्रायव्हेट क्लासेस आहे त्याचा जो जाळा चालू आहे त्याच्यावर नियंत्रण आणावे, जेणेकरून 10वी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना मोठमोठे डिजिटल लावून मोठमोठे गुणवत्ता घेतलेल्या विद्यार्थ्यांचे बाहेर जिल्ह्यातील किंवा बाहेर राज्यातील फोटो लावून त्या मुलांना आपल्याकडे आकर्षित केले जाते आणि त्या पालकांच्या माध्यमातून लाखो रुपये उकळले जातात आणि जी पोरं नीट किंवा जीईची तयारी करतात त्यांना पूर्णतः सिलेबस किंवा त्यांचे शिक्षण हे फक्त जी नीटच्या हिशोबाने होतात। त्या मुलांचं 12वीचं कुठल्याही पद्धतीनं अभ्यासक्रम पूर्ण घेतला जात नाही किंवा होत नाही आणि अशा ह्या मानसिकते खच्चीकरणामुळं मुलांचं 12वीच्या परीक्षेसाठी तयारी न झाल्यामुळं मुलांचं मानसिक त्रास होतो, ते खच्चीकरण होतो। आणि अशातच परवाच आपल्या इथं प्रथमेश बाळासाहेब बिराजदार ह्या तरुणाचं 12वीचं पेपराच्या आदल्या दिवशीच त्या मुलांना आत्महत्या केलेली आहे। आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार तो मेकॅनिकल केलेले सर आहेत, बायो केलेले सर आहेत व BSc ह्या पात्रतेचे जे शिक्षक आहेत आणि ती जर नीट आणि जी तयारी करत असतील तर ते कसं शक्य आहे, कारण की ह्या कॅटेगरीनुसार त्या मुलांची तयारी होणं फार कठीण आहे। त्याचबरोबर त्यांची 12वीच्या परीक्षेसाठी कुठल्याही पद्धतीची तयारी केली गेली नाही। आदल्या दिवशी फक्त पूर्ण 2 वर्षामध्ये एक सब्जेक्ट फक्त इंग्लिशचा एक लेक्चर घेतला गेला, तो आदल्या दिवशी। तर ह्या सगळ्या घडामोडीतून असं निष्पन्न होतंय की पोराची त्या 12वीची परीक्षेची तयारी न झाल्यामुळं तो पोरगा मानसिक खच्चीकरण झालं, मानसिक त्रासाच्या डिप्रेशनमध्ये जाऊन त्यानं एवढं मोठं टोकाची भूमिका घेऊन स्वतःचं जीवन त्यानं समाप्त केलं। तर ह्याबद्दल जे पूर्ण अकॅडमी प्रायव्हेट क्लासेस आहेत त्यांची पूर्ण चौकशी करावी आणि त्याची निष्पक्षपणे जांच करून त्याची पडताळणी करून योग्य ती कारवाई करावी अशी आम्ही आज सेवक कामगार संघटनेकडून मागणी केलेली आहे।